नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी चमचमीत अशी चिकनची रस्सा भाजी बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करते. चला आजची चिकनची भाजी मी बनवली ना, ते बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. आणि चिकन शिजवण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत संपूर्ण रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करते. चिकन पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि आपण आता कढई गरम करायला ठेवली मी. आणि तेल बघा कढईला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. अगदी 1 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. आणि तेल आपलं तापलेलं आहे. त्यात मी लसूण घातला. लसूण परतून घ्यायचं आहे. त्यात मी आता चिकन घालते. आणि चिकनसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. मीठ हळद घातली. आता 5 मिनटं चिकन आपण मीठ हळदमध्ये परतून घेणार आहोत. आणि त्याला अगदी 5 ते 6 मिनटाची दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही. त्याला बघा पाणी सुटलेलं आहे. अंगचंच पाणी सुटलेलं आहे. असं 2-3 वेळा आपल्याला करायचं आहे ही प्रोसेस. चिकन बघा आपलं शिजलेलं आहे. पाणी न घालता आपल्याला चिकन शिजवायचं आहे. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. 2 कांदे कापलेले आहेत उभे. कांदे आपल्याला अगदी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. कांदे माझे भाजून झालेत. आता आपण खोबरं भाजून घेऊया. खमंग असं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे. आता आपण वाटण करून घेऊया. त्यासाठी मी कांदा, खोबरे, लसूण घातला आहे, आलं आणि लाल मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर. पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. कढईमध्ये मी तेल घातलं आहे. तेल गरम झालं आहे. त्यात मी आता खसखस घातली. हिंग, खसखसमुळे आपल्या भाजीला खूप छान चव येणार आहे. आता मिरची पावडर, हळद, धणे पावडर आणि घरगुती मसाला घातला आहे. अगदी 2 सेकंद मसाले परतून घ्यायचे आहेत. त्यात मी 1 टेबलस्पून बाजरीचं पीठ घातले. बाजरीच्या पिठामुळे आपल्याला अगदी रस्सा आपला दाटसर होतो आणि चव अधिक वाढते भाजीची. त्यात मी आता वाटण घातलं आहे. वाटण अगदी मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला अगदी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मीठ घालते. आपण शिजवण्यासाठी सुद्धा मीठ घातलेले, तर अंदाजाने मीठ घाला. आता अगदी बारीक कापलेला टोमॅटो त्यात टाकायचा आहे आणि मसाला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. कोथिंबीर टाकली आणि बघा तेल मस्त सुटलेलं आहे मसाल्याला. आता त्यात चिकन टाकते आणि चिकनसुद्धा 5 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी 5 मिनटानंतर गरम पाणी घालायचं आहे. अंदाजानुसार पाणी घाला. आणि आता भाजीला बघा मस्त उकळी आलेली आहे. अगदी मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनटं भाजी उकळू द्यायची आहे. आता कोथिंबीर घालायची वरून, चवीनुसार मीठ. आणि आता कमी गॅसवर भाजी अगदी 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे. त्याने अधिक चव भाजीची वाढते. आणि रस्सा बघा किती छान दाटसर आलेला आहे आणि भाजीला तरीसुद्धा मस्तच आलेली आहे. अप्रतिम भाजी आता कमी गॅसवर शिजू द्यायची आहे. जेवढी आपण भाजी कमी गॅसवर शिजू दिली तेवढी भाजीची चव अधिक वाढते. तर सुटलं ना तोंडाला पाणी. तुम्हाला तोंडाला पाणी सुटल्या बिगर राहणारच नाही. आजची रेसिपी अशी आहे. तर ही रेसिपी नक्कीच करून बघा. चिकनची भाजी, बाजरीची भाकरी, भात, कांदा, लिंबू, पापड, मस्तच. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.